कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू मारणार माझ्या वेदाला? लाइट है तेरी, पंखा का थांबलाय? पंखा बंद है। मॅडम, पंखा माझ्या डोक्यावर इथं लागलं, टेंगूळ। पंखा डोक्यावर पडला इथं। काय बोललेले? काय बोललेले? वेदाच्या अंगाला हात लावायचा नाही, मग लावला कसा? लावला कसा? हो मॅडम, वेदाच्या अंगावर झुंबर पाडायला गेलो, तुमच्यासाठीच केलं मॅडम। पडलं का नाही? मग पडलं का नाही? माझं टार्गेट एकदम बरोबर होतं मॅडम, पण त्या झुंबर मध्येच अडकलं। लाईट अचानक बंद चालू व्हायली, मीच गेलो बटन बंद करायला, मला शॉक लागला की हो मॅडम काय तर गडबड आहे मॅडम। मी सांगू काय गडबड आहे? ही गडबड आहे, कळलं? किती वेळा सांगितलं दारू घोटवायची नाही? तुम्ही शपथ सांगतो मॅडम, पंखा डोक्यावर झुंबर मध्ये सगळे एकदम। मी या घरची वारस आहे, या घरची मुलगी आहे, या घरची लक्ष्मी आहे। म्हणून काय करते मी? दूध तापवून दुधाचा ग्लास भरतीये। द्या तिला गरम करून दूध। मदन, खरं तर ही सगळी कामं तुझी आहेत। ते दूध तापव आणि वेदाला दुधाचा ग्लास नेऊन दे। गरम गरम दूध देतो। काय रे, कसला विचार करतोस? तुझ्या लक्षात आहे ना मायाने काय सांगितलं? वेदाच्या नादी लागायचं नाही, तिच्यापासून लांब राहायचं। लक्षात आहे ना? लक्षात आहे। आपण बाई, तुम्ही तिची लहानपणापासून सेवा करत आलात, मोठी झाल्यावर पण सेवा करत राहा, आयुष्यभर तुम्ही तेच करत राहा। नाही 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 नाही, असं कसं होईल? मी असं होऊच देणार नाही। पण कसं? काय बाई, फक्त मारू नका सांगितलंय, त्रास देऊ नका असं कुठे सांगितलंय? हा, पण कसा? कसं कसं? वाटेत भेटला ससा। वा वा, करेक्ट। भाजू दे तिचं तोंड। तसंही काय, तिची आई गेल्यापासून वाचाच बसली आहे तिची। ना काही सांगते ना काही बोलते, खुमी झाली नुसती खुमी। आणि आपल्यामुळे तोंड भाजलंय हेही सांगता येणार नाही तिला। सोन्याहून पिवळं दे।
वेदा, ए वेदा, भूक लागली आहे ना आपल्याला? दूध पितेस थोडं? घे. तुला हसायला काय झालं? मजा येणार आहे, मजा. ती लक्षही देत नाहीये माझ्याकडे. अहो, मग प्रयत्न करा ना. मस्का मारा, मस्का. दामोदररावांना मारतातच. वेदा, हे बघ, तू दूध प्यायलीस ना, तर मी तुला गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाईन. दूध गार होतंय. वेदा, तू दूध प्यायलीस ना, तर मी तुला मोठे चॉकलेट देईन. नर्मदात्या, नका ना असं गोड बोलून फसवू माझ्या मुलीला. निरागस आहे ती, नका असं वागू. वेदा, पिऊन टाक बरं दूध, नाही तर तुझ्या घशात होती ना मी. माझ्याकडनं सेवा करून घ्यायची आहे ना तुला. घे. उफ, अगं घे. वेदा, हो वेदा बाई. वेदा, काय झालं? त्या ती अशी का गेली? आणि हे दूध कसं संपलं? साहेब, कुत्रा तुमचा फार धांदरट आहे बघा. तुम्ही असलात ना की असं भोळ्यासारखा वागतो. तुम्ही नसलात ना की मला त्रास देतो. बरं, अहो माझा लेंगा फाडला त्याने. हो, पण हे दूध सांडलं कसं माझं? हे वेदासाठी होतं ना? हो, अरे ठीक आहे ना, सांगून टाक जे खरं आहे ते. अथर्व, वेदा खूप चिडचिडी झाली आहे. म्हणजे ऐकतच नाही कोणाचं. बघ ना, तिला दूध दिलं तर ती फेकून निघून गेली. मी बोलतो तिच्याशी. अथर्व, चिडू नको हा तिच्यावर. आई नाही येणार आहे तिला. खरं तर आई शोध तिच्यासाठी. माया खूप छान सांभाळते तिला. ती मायाचं ऐकते. म्हणजे काहीतरी मार्ग निघतोय का बघ ना. आता आपली माया म्हणजे अंबिकाचीच मैत्रीण आहे ना. ती छान सांभाळेल आपल्या वेदाला. तू विचार करतोस का तिचा? म्हणजे तिच्याशी तसं बोलून बघशील का? बाई, प्लॅन तो फसलो. हो ना. चल. नर्मदात्या, तुम्ही असं बोलताय? खूप विश्वास होता माझा तुमच्यावर. विश्वासघात केलाय तुम्ही माझा. पण आता तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.